बातमी अयोध्येतून. अयोध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होतोय. श्रीरामाच्या मूर्तीची 18 जानेवारीला गाभाऱ्यात स्थापना होणार आहे. 21 जानेवारीपर्यंत धार्मिक विधी सुरू राहतील, तर 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधींना आजपासून सुरू होते. कसा असेल हा प्राणप्रतिष्ठा विधी सोहळा आणि हे धार्मिक कार्यक्रम कसे असतील त्यावर एक नजर टाकूया. 16 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा अधिकारार्थ शरयू नदीच्या तीरावर मुख्य यजमानांचे स्नान तसेच गोदान होणार. 17 जानेवारीला जलयात्रा, कलशपूजन आणि भगवान रामलल्लांच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. 18 जानेवारी सर्व देवतांचे पूजन, मंत्रपाठ, भूमिपूजन, यज्ञ मंडपाचे पूजन होईल. पाणी, धान्य, गंध आदी गोष्टींमध्ये रामलल्लांची मूर्ती ठेवली जाणार आहे. 19 जानेवारी वेद पारायणांची व्यवस्था, हवनाची सुरुवात, राम मंदिराची वास्तुशांती, अधिविधी होती. 20 जानेवारी नित्यप्रात पूजन तसेच फलादिवास, 81 कलशांद्वारे मूर्तीस्नान, पुष्पाधिवास होणार. 21 जानेवारी मूर्तीची महापूजा, मूर्तीची मंदिराला परिक्रमा केली जाईल. त्यानंतर संध्याकाळी मूर्तीची वेदसेवा केली जाणार आहे. आणि 22 जानेवारी रामलल्लांना सिंहासनावर बसवलं जाईल. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त दुपारी 12:29 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.